नमस्कार मित्रांनो, मी आहे राजेंद्र तावडे. कोकण म्हणजे स्वर्ग या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण अनंत चतुर्थी निमित्त उकडीचे मोदक ची रेसिपी बघणार आहोत. तर बघूया आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. उकडीचे मोदक बनवताना लागणारे साहित्य: वेलचीची पूड आहे आणि जायफळ आहे त्यामध्ये मिक्स, आणि एक नारळ किसून घेतलेला आहे पूर्ण, आणि पाव किलोपेक्षा जास्त गूळ आहे, थोडंसं तूप लागणार आहे, आणि एक वाटी आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं पीठ घेतलं आहे, मोदकाचं पीठ, आणि पाव लिटर दूध आहे. आणि आपल्याला उकडीचे मोदक उकडताना आपल्याला हळदीची पानं लागणार आहे. छोटी कढई घेतली आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकत आहोत. तूप थोडंसं गरम होल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं टाकत आहोत. एक नारळ किसून घेतलेलं आहे त्यामध्ये. आणि गूळ चांगलं भाजून घ्यायचं आहे. पूर्ण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. गूळ पूर्ण विरघळायला पाहिजे त्यामध्ये, म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गूळ आता बघा वितळला आहे. जरा घट्ट होईपर्यंत आपण परत अजून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. मग तो पूर्ण घट्ट होईल. हळूहळू थंड झाल्यावर आपोआप घट्ट होईल. आणि सारण थंड झाल्या त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आपली वेलची पूड आणि जायफळ पूड आपण टाकणार आहोत. अशा प्रकारे बघा एकदम सुकं झालेलं आहे सारण. बस थंड झाल्यावर आपण आता खाली उतरून घेऊया गॅसवरून, आणि थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड आपण टाकून घेऊया. मोदकाचे पीठ बनवण्यासाठी आपण आता एक टोप ठेवलेला आहे गॅसवर, आणि टोपामध्ये आपण पाव लिटर दूध. मोदकाचं पीठ बनवण्यासाठी आपण एका टोपामध्ये ते पाव लिटर दूध घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे, आणि थोडंसं आपण गरम करणार आहोत. काही लोकांना पाण्यामध्ये पण चालतं केलं तर, पण आम्ही दुधामध्ये करतोय, कारण की ते सॉफ्ट होतात आणि ते जास्त वेळ टिकून राहतात. त्याचा सॉफ्टनेस जास्त वेळ टिकतो, म्हणून आम्ही दुधामध्ये घेतो आहे टाकून. आणि त्या पिठामध्ये आणि मीठ थोडंसं त्या पिठामध्ये टाकायचं आहे, 2 चिमटीभर आपल्याला जसं आपल्या चवीनुसार ते टाकून ठेवलेलं आहे. आता दुधाला उकळ आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये पीठ टाकू आणि ते चांगल्या प्रकारे आपण ढवळून घेऊ. सारण हे आता थंड झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता वेलची पूड टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करू चांगले. बघा कसं सुकं झालेलं आहे. आणि त्याचा कलर पण बघा कसा गोल्डन कलर आलेला आहे त्याला. दुधाला आता उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण आता पीठ टाकून घेऊ. थोडं थोडं पीठ टाकून घेतल्यानंतर पूर्ण ढवळायचं आहे ते.
गॅस स्लो करायचा आहे. नंतर परत वरती झाकण ठेवायचं आहे जरा मुरण्यासाठी. पीठ काढून घ्यायचं आहे. आणि गरम गरमच पीठ थोडं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित. चला आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया. बघा एवढ्या प्रकारचा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि तो चांगला मळून घेतल्यानंतर त्याच्यात वळून घ्यायचा आहे अशा प्रकारे गोल राऊंड करून. तर पिठाची चांगली पातळ पात बनवून घ्यायची आहे. जेवढी पातळ तेवढं सॉफ्ट होऊन लागणार, नाही तर पीठ चांगलं हे होणार नाही. गोळा करून घेतल्यानंतर पात तशी मळायची आहे. गोल राऊंड शेप मध्ये करायचे. खोलगट भाग करायचे त्यामध्ये, कारण की सारण राहील. पातळ बनवून घ्यायची आहे. असं खोलगट प्रकारे झालेला आहे. त्यामध्ये आता सारण टाकून घ्यायचं आहे. बघ असे वळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे वळून घ्यायचे आहे पात. पूर्ण वाटीसारखी करायची आहे खोलगट. अशा प्रकारे पात मळून घ्यायची आहे एकदम पातळ. अशा प्रकारे ह्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. जेवढ्या जवळ कळ्या काढाल तेवढं छान असा आकार येतो मोदकाला.
कशा प्रकारे बघा छान मस्तपैकी झालेला आहे मोदक. अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत. हे मोदक आता आपण उकडून घेऊयात. तर या आपण चाळणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हळदीची पानं ठेवलेत खाली, त्याच्यावरती मोदक ठेवलेत. हे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आता बघा हे कशा प्रकारे ठेवूया, आपण ते उकडून घेऊयात. हे अशा प्रकारे हे ठेवायचे आहे. उकडून घ्यायचे, ते वाफेने शिजणार आहेत आणि वरती एक झाकण लावून ठेवायचं आपण. हळदीची पानं घातल्यावर सुगंध मोदकाला चांगला. बघूया आता आपले मोदक उकडले आहेत का. वाव, मस्तपैकी हे मोदक देवाला नैवेद्य दाखवून झालेले आहेत. आता मी बघूया कसे झालेले आहेत ते. बघा किती सॉफ्ट झालेले आहेत ते. यामध्ये मी थोडंसं घी टाकतोय. वाव, एक नंबर. मन तृप्त झालं. तू बघे कसं लागतं, बघे. ये तू पण खाऊन बघ, एक बाईट खाऊन चाव. सांग कसं झालं, सांग. एक नंबर कसं झालंय. व्हेरी गुड. जर तुम्हाला उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या रेसिपीना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.